मी आज खेकड्यांची भाजी बनवणार आहे, तर तुम्ही मला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मी तुम्हाला दाखवते आहे खेकड्या. बघा, याची मी भाजी बनवणार आहे आता रेसिपी. हे बघा, छान आहे. बघा, मी आता मसाला काढलेला आहे. 10 ते 15 सगळ्या मिरच्या, अद्रक, कोथिंबीर, एक छोटी खोबऱ्याची वाटी, गरम मसाला, लवंगा मसाला म्हणता यांना, आणि आपलं याला म्हणता खसखस. एवढा सगळा मसाला काढलेला आहे. एवढे धने आहेत. आता मी भुजणार कांदे बिंदे. बघा, मस्त कांदा झालेले आहेत भुजून. आता मी त्याच्यामध्ये धने टाकते आहेत. असे धने भुजून घ्यायचे. लसूण, अद्रक टाकून घ्यायचे. बघा, असा लवंगा मिरच्या भुजून घ्यायचे. मिरच्या पण थोड्याशा भुजून घ्यायचे. शेजपान त्यांना पण भुजून घ्यायचे. बघा, खोबरं किसलेले, छोटी वाटी किसलेली होती, त्याला माया परतून घ्यायचं. बघा, थोडंसं बेसन पीठ भुजून घ्यायचं. एकच चम्मच आहे तो. थोडंसं भुजून घ्यायचं त्याला. बघा, भुजून झालेला आहे मसाला. आता मी त्याला मिक्सर मधून काढणं आहे. बघा, पीठ वगैरे त्याच्यामध्ये एक खोबऱ्याची वाटी, हे पण दळून घ्यायचे. याच्यातले पाय आहेत ना, बारीक बारीक मी दळून घेतलेले आहेत. हे मोठे मोठे पाय शिजून घेतलेले आहेत, आणि हे बाकीचे त्याचे डब्बे आहेत पोटातल्या. तर मी आता भाजी टाकते आहे.
बघा मी आता त्याच्यामध्ये हे टाकते आहे, खेकडे म्हणता बरं यांना. यांना बी शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तेल मीठ थोडंसं टाकलेलं आहे. आता हे पण मी याच्यात टाकणार आहे. थोडंसं 5 मिनिटं शिजू द्यायचं. तर आता मसाल्याचं पाणी टाकायचं. बघा मस्त झालेले आहे. आता मी त्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकते आहे. हे पण टाकते. बघा आता 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचं. बघा किती कलर मस्त छान आलेला आहे. पोळ्यांसोबत बाजरीच्या भाकर सोबत अगदी छान लागते. आता 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचं. अगदी छान झालेली आहे. एकदम मस्त वास येतोय घमघमीत. बघा झालेली आहे भाजी. बघा किती छान आहे. खेकड्यांची भाजी म्हणता याला. मी आता गॅस बंद करते आहे. तुम्हाला नवीन वर्षाचे हार्दिक शुभेच्छा. बघा झालेली आहे भाजी. खेकड्यांची भाजी म्हणता याला. मला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लय भारी. बाय.